2 दिवस घरातली कामं जिकडे-तिकडे सगळे व्यवस्थित आवरून वगैरे परत निघालो तिसऱ्या दिवशी अक्कीकडे. तर आज कशामुळे चाललं होतं तर तुम्हाला मोठ्या डिटेल व्लॉगमध्ये तर नक्कीच समजलंच असेल. पण तरीसुद्धा एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ आपला मिनी व्लॉग तर असतोच. तर अस्मिताची आज संक्रांत आलेली होती आणि तेच त्याच्यासाठीच आम्ही इकडं अक्कीच्या इकडं आलेलो होतो. तर इथं संक्रांत आलेली होती तिची सासरकडून, तिची चुलत सासू आणि तिची दुसरी एक जाऊ वगैरे हे सगळे घेऊन आलेले होते. तर मग त्याच्यातले त्यात लगेच काही महिलांना पण बोलवलेलं होतं अक्कीच्या गल्लीतल्या तिथल्या जवळचंच. तर ही आहे दिदी, तर त्यांची तिची जावाची एक मुलगी. तर त्यानंतर मग ही आहेत तिच्या सासूबाई, चुलत सासूबाई छोट्या. तर त्यांनी हे सगळं सामान वगैरे घेऊन आलेलं होते तिच्या सासरकडून. तर ते सगळं मग द्यायचं वगैरे इथं कार्यक्रम चाललेला होता, त्याच्यासाठीच आम्ही आलेलो होतो. तर अगोदर सगळं स्वयंपाक वगैरे उरकून घेतला, कारण पाटी पण द्यायची होती तिकडं पोळ्याची. आणि ते सगळं आवरून घेतल्याच्यानंतर मग हे कार्यक्रमाला सुरुवात केली. तर इथं आमची अस्मिता खूप लाजळू आहे, जास्त फोटोज वगैरे पण काढत नाही. पण तिला आता खूप जबरदस्तीने आम्ही फोटोज काढतो, हे करतो. आणि हे सगळे व्हिडिओज मी तिचे सेव्ह करून ठेवणार आहे, कारण तिला ना नंतर काही गोष्टी आठवणीसाठी तर ह्याच मेमरी थोड्याशा छान वाटतात ना, त्याच्यामुळं मी सगळ्या गोष्टी सेव्ह करते. तर त्यानंतर मग तिला म्हटलं सगळ्यांना तिळगुळ वगैरे दे. म्हणजे तिळगुळ वगैरे देऊन सगळ्यांच्या पाया वगैरे पडतं. मग ह्या महिला ज्या काही गल्लीतल्या आल्या होत्या त्यांना सगळ्यांना तिळगुळ वगैरे दिलं, हळदी कुंकू वगैरे लावलं ताईंनी. तर मी इथं कॅमेरा धरला होता, त्यांनी ताट पण धरलेलं होतं त्याच्यासाठी. मग ताईंनी हळदी कुंकू वगैरे लावलं आणि अस्मिताने सगळ्यांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि एक ह्याच्यानं पूर्ण डिटेल व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे. त्रिकोणवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट व्हिडिओमध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. आणि त्यानंतर मग आम्ही थोडेसे फोटोज क्लिक केले, कारण कोणताही उत्साह असो किंवा नसो आम्ही फोटोज काढायचे सोडत नाही. तर मग त्यानंतर आलो घरी. चला, खूप दमल्यासारखं झालं.